मागच्या 18 महिन्यापासून महाराष्ट्राचं राजकारण हा देशाच्या चर्चेचा विषय होता। काल ही चर्चा थांबेल असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु आजही ती चर्चा थांबलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। इथून पुढे ही महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होतच राहणार आहे। इतिहासाची नोंद घेऊन ही चर्चा किती दिवस आणखीन पुढे चालू राहील, किती दिवस म्हणण्यापेक्षा किती वर्ष पुढे चालू राहील हे सांगता येत नाही। काल या चर्चेला पूर्ण विराम लागेल, ही चर्चा इथे थांबेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असं सगळ्यांनाच वाटलेलं होतं। 18 महिन्यापूर्वी झालेला सत्ता संघर्ष, झालेला सत्ता बदल याचा अंतिम निर्णय काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। परंतु हा निर्णय अंतिम आहे का असा देखील प्रश्न आज आपल्याला पडतो आहे, कारण त्या निर्णयावरची चर्चा जी आहे ती अजूनही थांबलेली नाही। त्याचं कारण असं आहे की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा घटनेला धरून आहे का याची चर्चा आज होते आहे। खरं तर काल हा विषय 18 महिन्यापासून सुरू असलेला विषय थांबायला हवा होता, परंतु आजही तो विषय थांबलेला नाही। पुन्हा एकदा हा विषय नव्याने चर्चेला आलेला आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये असलेलं 10वं शेड्यूल, 10वी अनुसूची याला धरून हा निकाल आहे का असा प्रश्न विचारला जातोय। 10व्या अनुसूचीला धरून निकाल आहे असं काही जणांचं म्हणणं आहे, तर काही जणांना असं वाटतं की हा निकाल 10व्या अनुसूचीला धरून नाही आणि म्हणून विधानसभेचे अध्यक्ष यांनी दिलेला निकाल हा 10व्या अनुसूचीला धरून आहे किंवा नाही, किंवा या निकालाला घेऊन आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकतं का, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा सुप्रीम कोर्टालाच केलेलं एक चॅलेंज आहे का, असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। आणि म्हणून आपण ज्यावेळेस 10व्या अनुसूचीकडे पाहतो त्यावेळेस 10व्या अनुसूचीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षाला अशी शक्ती देण्यात आलेली आहे की विधानसभेमध्ये ज्यावेळेस पक्षांतर होतं त्यावेळेस या पक्षांतर बंदीच्या कायद्याला अनुसरून विधानसभेच्या अध्यक्षाने पात्र आणि अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे। म्हणजे या शेड्यूलचा आधार घ्यायचा आहे आणि या शेड्यूलचा आधार घेऊन विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणते आमदार पात्र आहेत आणि कोणते आमदार अपात्र आहेत असं सांगायचं आहे। निकाल साधा होता, यात काही जास्त असं क्लिष्ट नव्हतं आणि सर्वच बाजू या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि तो कायदा देखील तेवढाच स्पष्ट आहे। परंतु या 10व्या अनुसूचीला धरून हा निकाल देण्यात आलेला आहे का असा प्रश्न आपल्यासमोर पडू शकतो आणि याचं उत्तर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की 10वी अनुसूची ही अध्यक्षाला अशी शक्ती देते की तुम्ही ते आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत, म्हणजे ज्यांनी पक्ष बदललेला आहे किंवा पक्ष सोडून गेलेले आहेत ते आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत याचा निर्णय घ्यायचा आहे। काल ज्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष याचा निकाल देत होते त्यावेळेस आपल्याला असं दिसलं की विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणालाही अपात्र ठरवलेलं नाही, म्हणजे सर्वच अपात्र आहेत असं दिसतंय। मग सर्वच जर पात्र असतील तर मग पक्षांतर झालंच नाही का? जर त्यांना खरोखरच 10व्या अनुसूचीला धरून निकाल द्यायचा असता तर कुठल्या तरी एका गटाचे आमदार जे आहेत ते अपात्र होणं गरजेचं होतं। असं नाही आहे की ते ठाकरे गटाचेच अपात्र व्हावेत असंही नाही, किंवा ते शिंदे गटाचेच अपात्र व्हावेत असंही नाही आहे। 10वी जी शेड्यूल आहे याला धरून कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या गटाचे आमदार हे अपात्र ठरतात हे सांगायचं होतं। कोणत्या गटाचे आमदार पात्र होतात यापेक्षा कोणते अपात्र आहेत आणि ते कसे अपात्र आहेत हे सांगणं गरजेचं होतं। परंतु 10व्या अनुसूचीमध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्ही पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला तो योग्य घेता यावा याच्यासाठी याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्या तरी एका गटाचे आमदार हे अपात्र होणं गरजेचं होतं। दोन्ही गटाचे जर आमदार पात्र ठरत असतील तर मग ते दोन पक्ष आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणूनच पुढे एक नवीन चॅलेंज याच्यामध्ये आपल्याला असं दिसायला लागतं की सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेस शिंदे गटाचे प्रदूत नेमण्यात आलेले होते भारत गोगावले यांना आणि त्यांच्याबरोबरच विधिमंडळ नेते म्हणून असलेले एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलेलं होतं किंवा ते अवैध आहे, अशी त्यांची नियुक्ती अवैध आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं। परंतु या दोघांची नियुक्ती ही वैध आहे असं विधानसभेचे अध्यक्ष सांगतात। याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी तो बदललेला आहे, म्हणजे नव्याने सुप्रीम कोर्टासमोर एक चॅलेंज उभं राहिलं आहे का असं देखील आपल्याला दिसतंय। कारण भारत गोगावले यांची केलेली नियुक्ती आणि एकनाथ शिंदे यांची केलेली नियुक्ती ही अवैध आहे असं स्पष्टपणानं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं, परंतु विधानसभेचे अध्यक्ष सांगतायत की ते अवैध नाही, ते वैध आहे। त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला होता की त्यांची नियुक्ती केलेली ही जी वैध आहे का अवैध आहे, तर ती अवैध आहे असं सांगितलं होतं आणि त्याचे अधिकार सुप्रीम कोर्टालाच होते। त्यांची नियुक्ती केलेली जी आहे ही नियुक्ती ही वैध आहे की अवैध आहे हे राहुल नार्वेकर यांनी ठरवायचंच नव्हतं मुळात, कारण ते सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं होतं। फक्त आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत हे सांगणं
विधानसभेच्या अध्यक्षांचं काम होतं, परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्याला त्यांनी चॅलेंज केलं आणि ती जी नियुक्ती आहे ती वैध आहे असं त्यांनी सांगितलं। याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाने त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही फक्त याचा निर्णय घ्या की ते आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत। पात्र असतील तरी ठीक आहे आणि अपात्र असतील तरी ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही। पण सुप्रीम कोर्टाची मर्यादा जिथपर्यंत होती तिथपर्यंत त्यांनी असा निर्णय दिलेला होता की भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांची प्रतोदपदी केलेली निवड आणि गटनेतेपदी केलेली निवड ही अवैध आहे असं त्यांनी सांगितलं होतं। याचा निर्णय पुन्हा नव्याने अध्यक्षांनी घेण्याची गरज नव्हती आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला विधानसभेच्या अध्यक्षांनी चॅलेंज केले असं आपल्याला दिसतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संविधानाच्या 10व्या शेड्यूलमध्ये जो काही पक्षांतरबंदीचा कायदा आलेला आहे, या कायद्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाला सुप्रीम पॉवर देण्यात आलेले आहेत। सुप्रीम पॉवर याचा अर्थ त्यांच्या निर्णयाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि ते करूही नाही, कारण तो विधानसभेच्या अध्यक्षांचा आदर आहे किंवा विधानसभेच्या अध्यक्षाला देण्यात आलेली ती शक्ती आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भाषा कोणीही करू नये। परंतु जर निर्णय 10व्या अनुसूचीलाच धरून झालेला नसेल आणि तो निर्णय जर सुप्रीम कोर्टाला चॅलेंज होत असेल थेट, तर मग मात्र काय करायचं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने देखील याच्यामध्ये आता हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे का असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो। 10व्या अनुसूचीमध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी पात्रतेसंबंधी आणि अपात्रतेसंबंधी घेतलेले जे निर्णय आहेत त्याला कोणत्याही कोर्टामध्ये किंवा कुठल्याही बाबीला धरून याला चॅलेंज तुम्हाला करता येत नाही असं 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं आहे। परंतु जे सुप्रीम कोर्टाचे अधिकार होते त्या अधिकारामध्ये त्यांनी जो काही निर्णय दिलेला होता त्याला विधानसभेच्या अध्यक्षांना चॅलेंज करता येऊ शकतं का हा प्रश्न आहे आणि याची कोणतीही तरतूद याच्यामध्ये नाही आहे। परंतु जर सुप्रीम कोर्टाची मर्यादा ओलांडून जर विधानसभेचे अध्यक्ष त्यांची पॉवर वापरत असतील तर मग मात्र काय करायचं असा प्रश्न आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम असतील किंवा बापटसारखे यांच्यासारखे वकील असतील तर त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की हे जे काही चॅलेंज आहे याला तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देता येऊ शकतं आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतंय की विधानसभेचे अध्यक्ष वर्सेस सुप्रीम कोर्ट असं काही भविष्यामध्ये घडणार आहे का। परंतु या विधानसभेच्या या अध्यक्षांच्या निर्णयाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज द्यावं असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। परंतु विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं का याचा विचार जर आपण केला तर आपल्याला असं दिसेल की 1992च्या किहोटो होलोहन प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं होतं की विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावरती आपल्याला चॅलेंज करता येऊ शकत नाही आणि म्हणून विधानसभेचे अध्यक्ष यांना त्याच्यामध्ये सुप्रीम पॉवर आहे, पण ती सुप्रीम पॉवर कशाच्या बाबतीमध्ये आहे तर ते आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि म्हणून जर पात्रतेसंबंधी आणि अपात्रतेसंबंधीचं चॅलेंज असेल तर त्याची गोष्ट वेगळी आहे। परंतु इथं मूळ मुद्दा असा निर्माण झालेला आहे की भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती आणि एकनाथ शिंदे यांची केलेली नियुक्ती ही अवैध आहे हा देण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा होता, म्हणून याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने देऊन टाकला। परंतु आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही असं या 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं असल्यामुळे त्याचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचाच फक्त निर्णय घ्यायचा होता। परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला पुन्हा एकदा फिरवून यांची नियुक्ती वैध आहे असं सांगण्याचं काम विधानसभेच्या अध्यक्षांचं नव्हतं, परंतु त्यांनी ते केलेलं आहे। म्हणून याला भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं आणि असंही सांगता येऊ शकतं की भविष्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विधानसभेचे अध्यक्ष चॅलेंज देऊ शकतात का। म्हणजेच काय झालं तर सुप्रीम कोर्टातला प्रतीक सुप्रीम कोर्ट म्हणून विधानसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष उभे राहू शकतात का अशी चर्चा भविष्यामध्ये पुढे येऊ शकते। आपल्याला नेमकं विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका। कालचा निर्णय तुम्हाला नेमका कसा वाटला हेही सांगायला विसरू नका। 10व्या अनुसूचीला धरून हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हेही सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।